Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the last example on the topic income from house property. This is example number 10 on this particular topic. In this particular example, we are going to study the concept of pre-construction interest and its effect while computing the income from house property. Also, we are going to study the computation of income from house property when a particular house is self-occupied as well as let out also. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याचं शेवटचं म्हणजेच 10वं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट काय आहे, त्याचा इफेक्ट काय होतो ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या एक्झाम्पलमध्ये एकच घर हे सेल्फ ऑक्युपाईड पण आहे आणि लेटआउटसुद्धा आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 10. Read the example carefully. This is the last example on this particular topic. Mrs. Kavita owns a house in Chennai. This is the first sentence of this example. Out of this sentence, only the important thing is the name of the owner. Who is owner? Mrs. Kavita is the owner of house. एकच घर आहे. पुढे सांगितलंय the house is partly used by her for own residence. म्हणजे जे काही घर असेल 4, 5, 6 रूमचा असेल त्यापैकी काही घराचा भाग हा स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेला आहे अँड पार्टली लेट आउट, आणि घरातील काही भाग हा लेट आउट म्हणजे कुणाला तरी रेंटने दिलेला आहे. आपण अशा गोष्टी काही ठिकाणी पाहतो की हाऊस ओनर 2-3 रूम्स वापरतो आणि 1-2 रूम्स ह्या भाडेकरूला दिलेल्या असतात. म्हणजे घर एकच आहे पण घरातील काही भाग हा स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेला आहे, त्याला आपण सेल्फ ऑक्युपाईड म्हणतो, आणि काही हिस्सा काही भाग हा रेंटने दिलाय त्याला आपण लेट आउट असं म्हणतो. या एक्झाम्पलमध्ये तेच केलेलं आहे की घरापैकी काही भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि काही भाग हा लेट आउट म्हणजेच रेंटने दिलेला आहे. तो एरिया किती आहे तर बघा, द 1/4 एरिया इज युज्ड फॉर ओन रेसिडेन्स. म्हणजे जर एखादं घर असेल तर घरापैकी घराचे जर 4 भाग केले, त्यांनी सांगितलंय 1/4 म्हणजे 4 पैकी 1 हिस्सा हा स्वतःच्या राहण्यासाठी म्हणजे तो सेल्फ ऑक्युपाईड आहे, आणि उरलेला रिमेनिंग 3/4 एरिया इज गिव्हन ऑन अ रेंट. उरलेला जो काय 3/4 एरिया आहे म्हणजे हा 3/4 एरिया 3 हिस्से हे रेंटने दिलेत म्हणजे तो भाग आहे लेट आउट. ओके, एक्झाम्पलमध्ये सांगितलंय की घर एकच आहे पण घरातील 1/4 हिस्सा हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 हिस्सा हा लेट आउट आहे. ओके, मग आता त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये मग हे घर सेल्फ ऑक्युपाईड मानायचं का लेट आउट मानायचं? घर तर एकच आहे, काही भाग सेल्फ ऑक्युपाईड आहे, 1/4 भाग सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 भाग हा लेट आउट आहे. मग अशा केसमध्ये कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? जरी हे एकच घर असलं तरीसुद्धा ही वेगवेगळी घरं आहेत असं समजून सेपरेट कॅल्क्युलेशन हे केलं जातं. पुन्हा एकदा बघा, घर एकच आहे पण घरातील काही भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे, 1/4 भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 भाग हा लेट आउट आहे. हे जरी एक घर असलं तरीसुद्धा ती 2 वेगवेगळी घरं आहेत असं समजून हे कॅल्क्युलेशन करायचं. ओके, 2 घरं वेगवेगळे आहेत असं समजायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये घराची म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, घराचा खर्च, घराचं टॅक्स ही जी सर्व माहिती दिली आहे ती पूर्ण घराची दिलेली आहे. ओके, आपण ज्या वेळेला सेल्फ ऑक्युपाईड घराचं कॅल्क्युलेशन करू तेव्हा फक्त त्यापैकी 1/4 रक्कम घ्यायची, म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट ह्यापैकी 1/4. आणि जेव्हा आपण ह्या लेट आउट हिस्साचं कॅल्क्युलेशन करू ज्याचा एरिया किती आहे 3/4 आहे, तेव्हा या रकमेच्या ज्या काय आपल्याला घराची किंमत दिलेली आहे त्याच्या 3/4 अमाऊंट फक्त ही घ्यायची आहे. म्हणजे घराचा जो काही एरिया आहे त्याच्या प्रोपोर्शनेट त्या प्रमाणामध्ये आपण सर्व अमाऊंट ह्या घ्यायच्या आहेत. ओके, घर एकच आहे पण घरातील 1/4 भाग हा ओन रेसिडेन्स म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 भाग हा
लेट आउट केलेला आहे. आता घराची काय काय माहिती दिली. घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 4,80,000. आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी ॲज पर म्युन्सिपल कॉर्पोरेशन नॉर्म्स. ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती किंमत आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ती म्युन्सिपल व्हॅल्यू दिली. फेअर रेंट आहे 4,70,000. फेअर रेंट म्हणजे काय तर फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ द हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर घर वर्षभरासाठी रेंटने दिलं तर वर्षभराचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड रेंट. अमाऊंट 4,80,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो त्याला आपण स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे रेंट पर मंथ. महिन्याचं रेंट किती तर महिन्याचं रेंट आहे 30,000. हे एका महिन्याचं रेंट आहे. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला ॲन्युअल रेंट हे मिळेल. त्यानंतर रिपेअर्स एक्सपेन्सेस 10,000. घराच्या दुरुस्तीचा खर्च. आता आपण पाठीमागच्या सर्व एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की रिपेअर्स हा खर्च आपण विचारात घेत नाही. फक्त दोनच खर्च विचारात घेतो. एक म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स पेड आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. रिपेअर्स एक्सपेन्सेस येत नाहीत. पुढे सांगितले म्युन्सिपल टॅक्स 14,000. आता ही जी काय सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे ती पूर्ण घराची इन्फॉर्मेशन आहे. पूर्ण घराचा म्युन्सिपल टॅक्स, पूर्ण घराची म्युन्सिपल व्हॅल्यू, पूर्ण घराचे फेअर रेंट आहे. आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करू त्यावेळेला त्या भागाचा जो काही एरिया आहे 1/4 किंवा 3/4 त्या प्रोपोर्शनेटच आपल्याला सर्व अमाऊंट ह्या कन्सिडर करायच्या आहेत. आणि शेवटी नेक्स्ट सांगितले व्हेकन्सी पिरियड. तो आहे 1 महिना. 1 महिना हे घर रिकामं होतं म्हणजे 1 महिना कोणताही भाडेकरू तिथं राहत नव्हता. म्हणजे एका महिन्याचं इन्कम कमी होणार आहे. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना ते विचारात घ्यायचं. त्यानंतर आहे अनरिलायझड रेंट 15,000. अनरिलायझड रेंटचा अर्थ काय तर भाडेकरूने पैसे बुडवले, तेवढे पैसे आपल्याला मिळाले नाहीत, त्याला आपण अनरिलायझड रेंट असं म्हणतो. ते आहे 15,000. हे पण आपलं इन्कम कमी झालेलं आहे. म्हणजे या देखील एक्झाम्पलमध्ये आपल्याला व्हेकन्सी पिरियडसुद्धा दिलेला आहे, त्याचबरोबर अनरिलायझड रेंट हे दोन्हीसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन. ओके, घरासाठी कर्ज काढलेलं आहे त्या कर्जावरचं व्याज. आता या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच व्याजाची रक्कम 2 वेगवेगळी दिलेली आहे. पहिलं सांगितले घरासाठी कन्स्ट्रक्शनचं त्याचं कर्ज किती आहे त्याच्यावरचे व्याज आहे 20,000. 20,000 हे व्याज दिले. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला व्याज हे दिलं जात होतं. पण या एक्झाम्पलमध्ये ॲडिशनल एक व्याज सांगितले ते आहे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. आणि ती अमाऊंट किती आहे तर अमाऊंट आहे 10,000. आता प्रश्न येतो की प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय. तर बघा, सपोज एखाद्या व्यक्तीनं घर बांधायला 1 एप्रिलला सुरुवात केली तर घर बांधण्यासाठी नॉर्मली 1 वर्षभर 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. वर्षभर 6 महिने, 8 महिने किंवा वर्षभराचा कालावधी लागतो. मग आपण ज्या दिवशी कर्ज काढलेलं आहे तिथपासून घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत जे काही कालावधी आहे त्या कालावधीमधलं जे व्याज असतं त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर घराचं बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज आहे त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हणतात. कारण आपल्याला माहिती आहे द कन्स्ट्रक्शन वर्क टेक्स नॉर्मली 8 months, 10 months, 1 year or 1.5 year फॉर कम्प्लिशन. बांधकाम सुरू झाल्यापासून पूर्ण व्हायला 8 महिने, 10 महिने, वर्षभराचा तरी कालावधी जातो. मग आपण सुरुवातीलाच कर्ज काढलेलं असतं घराचं बांधकाम सुरू करताना. मग सुरुवातीलाच आपण कर्ज काढलेलं असतं. घराचं बांधकाम पूर्ण होण्याच्यापर्यंत त्याच्या अगोदरचं जे काही व्याज आहे त्या व्याजाला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट, ओके, सपोज इफ द कन्स्ट्रक्शन वर्क स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल. सपोज घराचं काम 1 एप्रिलला चालू झालं अँड सपोज इट कम्प्लिटेड ऑन 30 सप्टेंबर. 30/9ला ते पूर्ण झालं. मग बांधकाम सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत किती महिन्यात बघा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे एकूण 6 महिने बांधकामासाठी लागले. हा जो काय 6 महिन्याचा कालावधी आहे
ज्यामध्ये बांधकाम सुरू होतं त्या कालावधीला कन्स्ट्रक्शन पिरियड असं म्हटलं जातं आणि या जे काही 6 महिने आहेत त्याचं जे व्याज आहे त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय, बांधकाम कोणत्या तारखेला पूर्ण झाले 30 सप्टेंबरला, त्याच्या अगोदरचं जे व्याज आहे त्याच्या पाठीमागचं बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज आहे त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द मिनिंग ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. आता याचा इफेक्ट काय केला जातो, आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले व्याजाची रक्कम किती आहे, तर व्याज आहे 10,000 रुपये. याची सुद्धा आपल्याला डिडक्शन मिळते सेक्शन 24मध्ये. ती कशी मिळते, जे एकूण व्याज असतं प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टचं त्याला भागिले 5 वर्ष करायचे. मग 10,000ला 5ने डिवाइड केलं उत्तर किती येईल, 2,000 रुपये. हे जे काही 10,000 रुपये व्याज आहे ते व्याज 5 वर्षामध्ये, पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, पुढची 5 वर्ष आपल्याला 2,000, 2,000, 2,000, 2,000ची डिडक्शन ही सेक्शन 24मध्ये दिली जाते. जे काही प्री कन्स्ट्रक्शनचं व्याज आहे त्याची डिडक्शन मिळते, ओनरला दिली जाते, परंतु ती एकत्र दिली जात नाही. तर जे काही एकूण व्याज आहे प्री कन्स्ट्रक्शनचं त्याला भागिले 5 वर्ष केलं जातं आणि पुढची 5 वर्ष 2,000 ह्याप्रमाणे त्याची डिडक्शन ही त्या ओनरला दिली जाते. ओके, सो दिस इज द मीनिंग अँड इफेक्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. आपण ज्या वेळेला हे एक्झाम्पलमध्ये इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला हे जे काही प्री कन्स्ट्रक्शनचं व्याज आहे तिथं त्याचे समान 5 भाग केले जातात. ओके, आणि तेवढंच डिडक्शन प्रत्येक वर्षी पुढचे 5 वर्षही दिली जाते. ओके, दिस इज द मीनिंग ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन करताना काय इफेक्ट होतो, किती वर्षामध्ये डिडक्शन दिली जाते, तर 5 वर्षामध्ये त्याची डिडक्शन ही सेक्शन 24मध्ये मिळते. त्यासाठी एकूण व्याजाला भागिले 5 वर्ष फक्त केलं जातं. आणि शेवटी काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट हर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक्झाम्पलमध्ये एकच घर आहे असं सांगितलं आहे, परंतु घरापैकी काही हिस्सा हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 हिस्सा हा लेट आउट आहे. त्यामुळे जरी हे एक घर असलं तरीसुद्धा ती 2 वेगवेगळी घरं आहेत असं समजून आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. इन दिस एक्झाम्पल देर इज ओनली 1 हाऊस बट सम पार्ट ऑफ हाऊस इज युज्ड फॉर ओन रेसिडेन्स, दॅट इज इट इज सेल्फ ऑक्युपाईड, अँड रिमेनिंग पार्ट 3/4 पार्ट इज गिव्हन ऑन अ रेंट, मीन्स इट इज अ लेट आउट. So while computing the income of house we have to assume that these are the 2 separate houses. This assumption we have to make while computing the income from house property. आपल्याला या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना ही 2 वेगवेगळी घरं आहेत असं समजून आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग पहिल्यांदा आपण जो काही 1/4 हिस्सा आहे जो सेल्फ ऑक्युपाईड आहे, स्वतःच्या राहण्यासाठी वापरला आहे, आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा ओनर कोण आहे, मिसेस कविता इज द ओनर. हिज नेम, हर नेम शुड बी मेन्शन्ड ऑन द फर्स्ट लाईन, मिसेस कविता. ओके, सेकंडली आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करतोय, सो सेकंड लाईनला मेन्शन करायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता आपण हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, पण त्यापैकी फक्त जो पहिला 1/4 एरिया आहे जो सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याचंच कॅल्क्युलेशन करतोय. ते थर्ड लाईनला मेन्शन केलं ब्रॅकेटमध्ये, सेल्फ ऑक्युपाईड 1/4 एरिया. आणि आपण हे इन्कम 21-22 या वर्षासाठी कॅल्क्युलेट करतोय, ते वर्ष मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, as per previous 9 examples we have seen that before starting to calculate the income from house property we have to mention these 3 points. First we have to mention the name of owner, Mrs. Kavita. Secondly we have to mention that we are calculating income from house property, and after that we have to mention the assessment year. Assessment year is 21-22. ओके, फक्त एक ॲडिशनल गोष्ट काय मेन्शन केली, आत्ता आपण जो 1/4 एरिया सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतोय ते आपण इथं फक्त मेन्शन केलेलं आहे. ओके, नाव आफ्टर मेन्शनिंग दीज पॉईंट्स नाव वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट. वी नो दॅट देर आर 3 कॉलम्स, पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज अँड अमाऊंट इन रुपीज. दीज 3 कॉलम्स वी हॅव टू प्रिपेअर. नाव हे जे आपण कॅल्क्युलेशन करतोय ते सेल्फ ऑक्युपाईडचं करतोय.
आणि सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही 0 मानायची असते, असा इन्कम टॅक्सचा नियम आहे. आपण पाठीमागच्या काही एक्झाम्पलमध्ये पण पाहिलेलं आहे की जे घर सेल्फ ऑक्युपाईड असतं त्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही 0 मानायची असते. त्याप्रमाणे आपण नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घेतली तर ती 0 घेतलेली आहे. नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घ्यायची असते 0, त्याप्रमाणे ती 0 घेतली. आता नेट ॲन्युअल व्हॅल्यू नंतर पुढची स्टेप काय, एक ओळ जागा सोडून आपण लिहितो लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24मध्ये 2 डिडक्शन्स आहेत. पहिली असते स्टँडर्ड डिडक्शन जी किती दिली जाते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 आहे तेव्हा 0च्या 30% किती येणार आहे तर ती 0च येणार आहे. दिस इज द फर्स्ट डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन असते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी कोणतं कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये फक्त व्याजाची रक्कम दिली जात होती, ते आपण आहे तसं घेत होतो. पण इथं 2 इंटरेस्ट दिलेले आहेत, मग ते दोन्ही पण घ्यायचे म्हणून त्याचे 2 भाग केले. पहिला लिहिला फॉर प्रिव्हियस इयर. बघा एक्झाम्पलमध्ये तशाच प्रकारे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन लोन. पहिलं काय सांगितले कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, घराच्या कन्स्ट्रक्शनचं साठी कर्ज आहे त्याच्यावरचं व्याज. एकूण व्याज आहे किती 20,000 एकूण व्याज आहे. हे एकूण आहे 20,000 आणि 20,000 घ्यायचं एकूण व्याज. आणि आत्ता आपण जे कॅल्क्युलेशन करतो ते फक्त 1/4 एरियाचं, म्हणून व्याज 20,000 आहे ना त्याच्यासुद्धा घ्यायचं 1/4. कारण आपण फक्त 20,000 जे व्याज दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये जे 20,000 व्याज दिलं आहे ते पूर्ण घराचं व्याज आहे, बरोबर. मग एकूण व्याजापैकी आपण आत्ता फक्त 1/4 एरियाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे त्याच्या घ्यायचं 1/4 म्हणजे किती आलं ते आलं 5,000 रुपये. ओके, एकूण व्याजाच्या 1/4 रक्कम घेतली. तसंच दुसरा पार्टल्याचा बी प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. एक्झाम्पलमध्ये त्याला नाव दिले प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. एकूण व्याज किती आहे प्री कन्स्ट्रक्शनचं तर ते 10,000. हे पूर्ण घराचं आहे. मग एकूण व्याज आहे 10,000, ती अमाऊंट घेतली 10,000. ओके, आता त्यापैकी आपण पूर्ण घराचं कॅल्क्युलेशन करत नाही, आपण फक्त कॅल्क्युलेशन कोणत्या एरियाचं करतोय 1/4, म्हणून त्याच्या घेतलं गुणिले 1/4. एकूण व्याजापैकी फक्त 1/4 एरिया जो सेल्फ ऑक्युपाईड आहे तेवढ्याच घेतलं गुणिले 1/4. आणि आपण मगाशीच नियम पाहिला की जे एकूण व्याज असतं प्री कन्स्ट्रक्शनचं त्याचे समान 5 भाग करायचे. 5 भाग करायचे म्हणून त्याला केलं गुणिले 1/5. ओके, 5 भाग केले, डायरेक्ट भागिले 5 केलं तरी चालतं, कोणी गुणिले 1/5 केलं तरी उत्तर हे तेच येणार आहे. पुन्हा एकदा बघा केअरफुली की एक्झाम्पलमध्ये एकूण प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट 10,000 आहे, हे पूर्ण घराचं आहे. ओके, आपण आत्ता फक्त जो 1/4 एरिया आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतोय, म्हणून या 1/4 एरियाचं किती तर गुणिले 1/4 करून एवढ्या हिस्साचं फक्त प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. जे काही येईल त्यापैकी आपण काय करतो तर प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट 5 इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला त्याची सूट मिळते, म्हणून गुणिले 1/5. गुणिले काय करायचं फक्त 1/5. त्याप्रमाणे इथं फक्त लिहिले 10,000 गुणिले 1/4 गुणिले 1/5 म्हणजे ते किती मिळालं तर ते मिळणार आहे 500 रुपये. ओके, अशा 3 डिडक्शन्स, त्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली, बेरीज झाली किती 5,500. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 होती, 0तून 5,500 डिडक्शन्स काय करायच्यात वजा करायच्या आहेत. 0तून 5,500 गेले, उत्तर आलं -5,500. उत्तर मायनस आहे म्हणजे हा लॉस आहे, त्याला नाव दिलं लॉस फ्रॉम हाऊस ए किंवा हाऊस 1. हे जे पहिलं घर आहे त्याचं इन्कम मायनसमध्ये आलं आहे. हे मायनस का आलं कारण हा सेल्फ ऑक्युपाईड भाग आहे. सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही 0 असते. 0तून आपण काही जरी वजा केलं तरी उत्तर एकतर 0 येतं किंवा ते मायनसमध्ये जातं. ओके, त्याप्रमाणे इथं आन्सर जे आहे ते मायनस आलेलं आहे. ते मायनस येण्याचं कारण काय, कारण एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट पण आहे आणि त्याचबरोबर प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टसुद्धा आहे. ओके, हा पहिला भाग होता जो सेल्फ ऑक्युपाईड होता, त्याचं आपण इन्कम कॅल्क्युलेट केलं, ते मायनसमध्ये आलेलं आहे. दिस इज द इन्कम ऑफ फर्स्ट हाऊस. आता जे सेकंड हाऊस आहे, ओके, सेकंड हाऊस जे आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा ओनरचं नाव मिसेस कविता, सेकंडला नेहमीप्रमाणे कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि असेसमेंट इयर किती 21-22. आता जो सेकंड घराचा हिस्सा आहे तो काय आहे 3/4 एरिया जो रेंटवरती दिलेला आहे, आणि जो रेंटवरती दिला जातो त्याला आपण लेटआउट म्हणतो, आणि एरिया किती 3/4. म्हणजे आता आपण कॅल्क्युलेशन करताना 3/4 एरिया आहे याचा विचार करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट किंवा म्युन्सिपल टॅक्स
एकूणपैकी आपल्याला 3/4 अमाऊंट ही कन्सिडर करावी लागणार आहे. कारण आपण आत्ता जे कॅल्क्युलेशन करतोय त्या घराचा एरिया किती आहे तर 3/4 आहे. हे घर लेटआउट आहे. लेटआउट म्हणजे रेंटवरती दिलेलं आहे. आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं की जे लेटआउट घरं असतात, हाऊसेस असतात, त्याचे आपल्याला सुरुवातीला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. ती किती असते तर हायर ऑफ फॉलोइंग टू. दोन अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या, एक एक्सपेक्टेड रेंट आणि दुसरी असते ती म्हणजे ॲन्युअल रेंट. ह्या दोन्हीपैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग आता बघा, पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करूया. बघा एक्झाम्पलमध्ये रेंट पर मंथ दिलं आहे. महिन्याचं रेंट किती आहे 30,000 आहे. हे एका महिन्याचं आहे. महिन्याचं रेंटला गुणिले 12 महिने केलं, वर्षाचं रेंट किती मिळालं 3,60,000. बरोबर. दिस इज द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. आता एक्सपेक्टेड रेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं कॅल्क्युलेट करतो, म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट. आता म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट हे सर्व दिलेलं आहे, पण आहे तसं आपण म्युन्सिपल व्हॅल्यू घेऊ शकत नाही. म्युन्सिपल व्हॅल्यू एकूण किती आहे 4,80,000 आहे. आत्ता आपण फक्त 3/4 एरियाचं कॅल्क्युलेशन करतो आहे. त्यामुळं ज्या काय अमाऊंट दिलेल्या आहेत, म्युन्सिपल व्हॅल्यू 4,80,000 आहे, त्याच्या गुणिले 3/4 फक्त अमाऊंट घ्यायची. कारण आत्ता आपण फक्त 3/4 हिस्स्याचंच कॅल्क्युलेशन करतो आहे. मग 4,80,000च्या 3/4 करा, ती म्युन्सिपल व्हॅल्यू किती येईल तर म्युन्सिपल व्हॅल्यू येईल 3,60,000. तसंच फेअर रेंटसुद्धा त्याचप्रमाणे एकूण फेअर रेंट किती दिले बघा, फेअर रेंट आहे 4,70,000, त्याच्या गुणिले 3/4 कॅल्क्युलेटरवर करा. 4,70,000च्या 3/4 ती रक्कम किती येते तर ती येईल 3,52,500. आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असेल, फेअर रेंट असेल किंवा स्टँडर्ड रेंट असेल, हे पूर्ण घराचं दिलेलं आहे. स्टँडर्ड रेंट किती आहे 4,80,000, हे पूर्ण घराचं आहे. पण आत्ता आपण जे कॅल्क्युलेशन करतो आहे ते लेटआउट भागाचं करतो आहे आणि त्याचा एरिया किती आहे 3/4. बरोबर. म्हणून एकूण स्टँडर्ड रेंटच्या 3/4 4,80,000च्या 3/4 ते किती येतं तर 3,45,000. आपण फक्त काय केलं, पूर्ण घराची म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट दिलेलं होतं, त्यापैकी फक्त 3/4 हिस्सा फक्त इथं कन्सिडर केलेला आहे. मग आता बघा, आपल्याला कंपॅरिझन काय काय करावं लागतं. पहिल्यांदा आपण म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी घेतो विच एव्हर इज मोर. मग 3,60,000 आणि 3,52,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती, मोठी रक्कम आहे 3,60,000. त्याला आपण स्टार करायचं. ही एक स्टेप, पहिली स्टेप. नंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे 3,60,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आहे तर 3,45,000. मग 3,60,000 आणि 3,45,000 ह्या दोन्हीपैकी घ्यायचं असतं विच एव्हर इज लेस, दोन्हीतली लहान रक्कम. मग सांगा 3,60 आणि 3,45 ह्यातलं लहान काय तर लहान रक्कम आहे 3,45,000. ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते एक्सपेक्टेड रेंटच्या समोर बरोबर तिथं आउटर कॉलममध्ये मेन्शन करायचं 3,45,000. ओके. ॲन्युअल रेंट आपण मागाशीच किती कॅल्क्युलेट केले 3,60,000. दोन्हीच्या खाली रे सोडायची. मग ह्या दोन्हीपैकी 3,45 आणि 3,60 ह्या दोन्हीपैकी हायर मोठी रक्कम कोणती ती खाली लिहिली 3,60,000. बरोबर. आपण नॉर्मली याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असं म्हणतो. पण या एक्झाम्पलमध्ये देखील आपल्याला दोन गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे अनरिलाइज्ड रेंट, 15,000 रुपये रेंट भाडे करून बुडवलं त्याला आपण अनरिलाइज्ड रेंट असं म्हणतो. तेवढे भाडे करून पैसे बुडवले म्हणजे आपले इन्कम कमी होणार, म्हणून कमी करण्यासाठी करायचं लेस अनरिलाइज्ड रेंट किती 15,000 रुपये. तेवढ्यानं आपली इन्कम कमी होणार म्हणून लेस केलं. आणि तसंच घर वेकंट होतं किती महिने, 1 महिना. 1 महिना घर रिकामं आहे म्हणजे 1 महिन्याचं भाडं मिळणार नाही, पुन्हा आपलं इन्कम कमी होणार. महिन्याचं रेंट किती आहे 30,000 आणि 1 महिना घर रिकामं आहे म्हणजे महिन्याचे 30,000 प्रमाणे आपले पुन्हा एका महिन्याचे 30,000, ते पण आपलं इन्कम कमी होणार आहे म्हणून ते पण केलं लेस. त्यामुळे अनरिलाइज्ड रेंट किंवा रेंट ऑफ वेकन्सी पिरियड हे लेस केलं जातं. मग बघा 3,60,000तून 15,000 आणि 30,000 वजा केले, वजाबाकी आली 3,15,000. त्याला नाव दिलं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके. दिस इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. किती आली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 3,15,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी अनरिलाइज्ड रेंट आणि रेंट ऑफ वेकन्सी पिरियड हे दोन्हीही लेस केलं, कारण तेवढ्यानं घराचं इन्कम कमी झालेलं आहे. भाडे करून पैसे बुडवले, इन्कम कमी झालं, घर रिकामं होतं म्हणजे इन्कम कमी झालं म्हणून ते त्यातून केलं लेस. मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली 3,15,000. आता
ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर सेकंड स्टेप असते ती म्हणजे नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. त्यासाठी फक्त आपण काय लेस करतो, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराचा टॅक्स किती पेड केला आहे. आता पुन्हा इथं आपल्याला आपण 3/4 एरियाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे एकूण टॅक्सपैकी फक्त 3/4च घ्यायचा. बघा टॅक्स आहे किती, एकूण टॅक्स आहे 14,000. एकूण टॅक्स किती आहे 14,000 आणि त्यापैकी घ्यायचं किती फक्त आपल्याला, आपण 3/4 हिस्साचं कॅल्क्युलेशन करतो आहे म्हणून एकूण रकमेच्या 3/4, 14,000च्या 3/4 तो किती येईल 10,500. जो काही एकूण घराचा टॅक्स आहे त्याच्या फक्त 3/4 हिस्साचाच टॅक्स घ्यायचा म्हणून फक्त एकूण टॅक्सचा 3/4 घेतला म्हणजे किती 10,500. 3/15तून 10,500 गेले, वजाबाकी राहिली 3,04,500. दिस इज द नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ही झाली घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ही झाली सेकंड स्टेप. आता तिसऱ्या आणि लास्ट स्टेप, या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24मध्ये ॲक्च्युली 2 डिडक्शन्स आहेत. एक डिडक्शन पहिली कोणती, स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 3,04,500, त्याच्या 30% ती किती येईल बघा, तर ती येईल 91,350. कॅल्क्युलेटरवर करा, 3,04,500च्या 30% म्हणजे किती, तर 91,350. दिस इज द फर्स्ट डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन असते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी कोणतं कर्ज असेल तर त्या कर्जावरचं व्याज. आता व्याज ह्या एक्झाम्पलमध्ये 2 प्रकारे दिलेलं आहे, मग ते दोन्ही पण घ्यायचं. पहिलं व्याज कोणतं दिलं आहे बघा, घराच्या बांधकामाचं. ते व्याज किती, एकूण व्याज आहे 20,000. एकूण व्याज 20,000 हे पूर्ण घराचं आहे 20,000. पण आत्ता आपण 20,000 घ्यायचं नाही, तर आत्ता आपण कॅल्क्युलेशन फक्त 3/4 हिस्साचंच करतो आहे म्हणून तसंच व्याजापैकी 20,000पैकी पण घ्यायचे फक्त 3/4 आणि त्याला नाव द्यायचं फॉर प्रिव्हियस इयर. हे पाठीमागच्या वर्षाचं व्याज आहे आणि कंसामध्ये त्यांचं नाव लिहिलं कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, जे त्यांनी नाव दिलं आहे ते. एकूण व्याज 20,000 होतं, त्यापैकी आपण आत्ता 3/4 हिस्साचंच कॅल्क्युलेशन करतो आहे. त्याचं व्याज किती आलं, 20,000च्या 3/4 म्हणजे 15,000 रुपये. ओके, हे झालं पहिलं व्याज. आणि दुसरं जे व्याज आहे त्याचं नाव काय सांगितलं त्यांनी, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. त्याचं एकूण व्याज किती आहे 10,000. 10,000 एकूण व्याज आहे, पण एकूण व्याज न घेता जे 10,000 व्याज दिलेलं आहे, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं हेडिंग दिलं, एकूण व्याज 10,000 हे पूर्ण घराचं आहे. आत्ता आपण कॅल्क्युलेशन फक्त किती हिस्साचं करतो आहे, 3/4 हिस्साचं म्हणून गुणिले 3/4 केलं. 10,000 गुणिले 3/4 आणि गुणिले प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट हे 5 वर्षामध्ये 5 टप्प्यामध्ये 5 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळतं म्हणून गुणिले 1/5 केलं जातं. तो आपण मागाशी जेव्हा सेल्फ ऑक्युपाईड घराचं कॅल्क्युलेशन केलं तेव्हासुद्धा गुणिले 1/5 केलेलं आहे. लेटआउट असतानासुद्धा 1/5, कारण की नियम आहे की जे प्री कन्स्ट्रक्शनचं व्याज असतं ते 5 वर्षामध्ये त्याची डिडक्शन मिळते म्हणून गुणिले 1/5 1/5 केलं जातं. मग 10,000च्या 3/4 गुणिले 1/5 ती अमाऊंट किती आली, ती आली 1,500. ओके, ह्या 2 डिडक्शन, ज्या डिडक्शन्स आहेत त्या पहिल्या कॉलमला लिहिला, रे सोडून 2 बेरीज बाहेर, 3 बेरीज बाहेर, 1,07,850. आता शेवटची स्टेप, आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 3,04,500, त्यातून हे 1,07,850 ह्या डिडक्शन्स काय करायच्यात, लेस करायच्यात, वजा करायच्या. म्हणून रे सोडून वजाबाकी खाली घेतली, वजाबाकी किती आली 1,96,650. ओके, उत्तर प्लस आले म्हणजे हे इन्कम आहे, त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम युनिट 2. हा जो दुसरा हिस्सा आहे ज्याचा एरिया किती आहे 3/4 एरिया आहे. ओके, या 3/4 एरियाचं आपण इन्कम कॅल्क्युलेट केलं, ते इन्कम आलं किती, तर ते इन्कम आलेलं आहे 1,96,650 रुपये. ओके, सो दिस इज द इन्कम ऑफ युनिट 2. आपण मागाशी सेल्फ ऑक्युपाईड जो हिस्सा होता 1/4 त्याचं इन्कम कॅल्क्युलेट केलं, ते मायनसमध्ये गेलं म्हणजे तो लॉस होता. आणि जो लेटआउट हिस्सा आहे जो भाड्याने दिलेला आहे त्याचं इन्कम आलेलं आहे. ओके, सो पहिला जो हिस्सा आहे त्याचा लॉस किती होता बघा, पहिला हिस्सा जो 1/4 एरिया आहे त्याचा लॉस होता 5,500 मायनस 5,500 म्हणजे लॉस होता. आणि दुसऱ्याचा काय आहे, तो इन्कम आहे. ॲक्च्युली हे दोन्ही पण एकच घर आहे, फक्त कॅल्क्युलेशन पुरतं आपण ते घर वेगवेगळे असं मानलं. त्यामुळं या घराचं एकूण इन्कम किती येईल, जे पहिला भाग आहे जो आपण सेल्फ ऑक्युपाईड आहे, जो स्वतःच्या राहण्यासाठी वापरला, त्याचं इन्कम आले -5,500. ते इथं घेतलं बघा -5,500. आणि जे दुसरा भाग आहे जो लेट आउट आहे
त्याचं आपण आत्ताच इन्कम किती कॅल्क्युलेट केलं, 1,96,650. दोन्हींची बेरीज केली, पहिले अमाऊंट मायनस आहे त्यात हे प्लस केलं, एकूण रक्कम आली 1,91,150. ओके, त्यामुळे हे जे घर आहे एक्झाम्पलमध्ये सांगितलं की घरापैकी 1/4 हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेले जे 3 हिस्से आहेत ते लेट आउट आहेत. ओके, सेल्फ ऑक्युपाईड घराचं इन्कम मायनसमध्ये आलं, लेट आउट घराचं इन्कम प्लसमध्ये आलं आणि असं एकूण इन्कम आलं किती, 1,91,150. ओके, दिस इज द इन्कम ऑफ दिस पर्टिक्युलर हाऊस प्रॉपर्टी. ही जे काय हाऊस प्रॉपर्टी आहे की ज्याच्या आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं की 1/4 हिस्सा हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 हिस्सा हा लेट आउट आहे, त्याचं आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. पहिल्यांदा दोन्ही घर एकच आहे पण ती दोन्ही सेपरेट घरं आहेत असं अझम्पशन करून आपण पहिल्यांदा सेल्फ ऑक्युपाईडचं इन्कम कॅल्क्युलेट केलं, नंतर लेट आउट घरात सुद्धा इन्कम कॅल्क्युलेट केलं आणि नंतर इन्कमची बेरीज केली आणि घराचं एकूण इन्कम आलं किती, 1,91,150. आता या एक्झाम्पलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण काय शिकलो बघा, तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे व्हेन अ सिंगल हाऊस इज पार्टली सेल्फ ऑक्युपाईड अँड पार्टली लेट आउट. जे आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की 1/4 हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि 3/4 हिस्सा हा लेट आउट आहे. काही भाग स्वतःच्या राहण्यासाठी, काही भाग रेंटने दिलेला आहे. अशा वेळेला दीज 2 युनिट्स शुड बी ट्रीटेड ॲज सेपरेट हाऊसेस अँड कॅल्क्युलेशन शुड बी मेड अकॉर्डिंगली. ती 2 वेगवेगळी घरं आहेत असं आपण समजलं आणि त्याप्रमाणे त्याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं. त्याप्रमाणे आपण ते कॅल्क्युलेशन हे केलेलं आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट नोट काय, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची बघा. प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट बिफोर द कंप्लीशन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. घराचं बांधकाम नॉर्मली 8 महिने, 10 महिने, वर्षभर चालू असतं. घराचं बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज आहे त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. प्री मीन्स अगोदर, बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरचं व्याज त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हणतात. दिस इंटरेस्ट इज अलाउड ॲज अ डिडक्शन अंडर सेक्शन 24 इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्स. ते बोल्ड मेन्शन केले, बोल्डमध्ये त्याला अंडरलाईनसुद्धा केलेली. जे प्री कन्स्ट्रक्शनचं इंटरेस्ट असतं त्याची डिडक्शन सेक्शन 24मध्ये मिळते आणि ती 5 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळते पुढचे 5 वर्ष. आत्ताचं जे एक्झाम्पल आहे, हिअर द अमाऊंट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट इज 10,000. 10,000 रुपये अमाऊंट होती. देअर फोर द अमाऊंट ऑफ डिडक्शन ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट विल बी. ते आपण कॅल्क्युलेशन कसं केलं, तर एकूण व्याज होतं 10,000, त्याच्या 1/5 म्हणजे 2,000 रुपये हे एका वर्षी डिडक्शन मिळेल. पण त्याचं आपण सेपरेट 2,000चं बायफिकेशन कसं केलं, दिस डिडक्शन ऑफ ₹2,000 इज डिवायडेड अमंग सेल्फ ऑक्युपाईड अँड लेट आउट ॲज पर द गिव्हन रेशो 1/4 आणि 3/4. आपण जरी असं कॅल्क्युलेशन केलं असतं, एकूण जे काही प्री कन्स्ट्रक्शनचं व्याज होतं ते किती दिलं होतं एक्झाम्पलमध्ये, तर 10,000 रुपये व्याज होतं. त्याच्या 1/5 डिडक्शन मिळते म्हणजे 2,000 डिडक्शन मिळेल. त्याच्यापैकी सेल्फ ऑक्युपाईडला 1/4, 2,000च्या 1/4 म्हणजे 500 रुपये आणि 2,000च्या 3/4 म्हणजे 1,500. 500 आणि 1,500 बघा, जे लेट आउट आहे त्याला 1,500 गेले आणि जे सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याला फक्त 500 रुपये आलेला आहे. आपण या प्रकारे सुद्धा हे जे काही डिडक्शन आहे ते डिडक्शनचं कॅल्क्युलेशन हे सेपरेट करू शकतो. ओके, दीज आर द 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स विच वी हॅव स्टडीड इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. आजचं जे हे एक्झाम्पल होतं, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकच घर आहे, त्या घरापैकी काही भाग सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि काही भाग लेट आउट आहे असं सांगितलेलं. आपण ती जरी एक घर असलं तरी ती 2 वेगवेगळे घरं आहेत असं समजून दोन्ही घरांचं सेपरेट कॅल्क्युलेशन केलं. पहिल्यांदा सेल्फ ऑक्युपाईड घराचं, नंतर लेट आउट घराचं कॅल्क्युलेशन केलं आणि नंतर दोन्ही घराचं बेरीज केली आणि त्या घराचं एकूण इन्कम हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, इन दिस एक्झाम्पल we studied the concept of pre-construction interest. Also we studied its effect while computing the income from house property. Okay, this is the important example on this particular topic because in this example we also studied the effect of unrealized rent as well as the effect of vacancy period. Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will start the another topic of our syllabus. Okay, so that's it for this particular lecture. Here we will stop. Thank you very much.